नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यामध्ये दौरे करत असताना असं जाणवलं की जनता नेत्याच्या मागे नाही, तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत आहे. देशहितासाठी सर्व जनता भारतीय जनता पार्टीबरोबर येण्यासाठी तयार आहे. देशाच्या कणखर नेतृत्वाला पाहण्यापेक्षा त्याला ऐकण्यासाठी जनता मोठ्या संख्येने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सभेला उपस्थित राहणार आहे. आमदार आणि खासदार यांच्या विकासाच्या कार्यामुळे प्रत्येक सर्वसाधारण माणूस भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 2 मोठे आणि महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे जनता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभी राहणार आहे, असा विश्वास भाजपचे माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख आणि सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, भाजपचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी व प्रांतिक सदस्य के पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते आणखी काय म्हणतायत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे निवडणूक प्रमुख म्हणून के पाटील आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की दादा, ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला असं समोरून आव्हान वगैरे काय वाटतंय? सुरुवातीला आव्हान होतं, कारण मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र ज्यावेळी रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात गेले, त्यावेळी चित्र असं निर्माण झालं की ह्या तालुक्यातून केवढं मोठं मताधिक्य जाणार, रणजितसिंह निंबाळकरांना येणार, चित्र असं निर्माण झालं. पण ज्यावेळी प्रत्यक्ष आम्ही फिरायला लागलो आणि फिरायला लागल्यावर जाणवलं की लोक जनता नेत्यांच्या मागे नाही, तर जनता मोदींच्या बरोबर आहे, जनता देशाच्या बरोबर आहे, जनता विकासाच्या बरोबर आहे. आणि माळशिरस तालुक्यातली जनता तर नक्कीच विकासाच्या बरोबर आहे हे जाणवल्यामुळं आणि माळशिरस तालुक्यातल्या खूप छोटे मोठे कार्यकर्ते आम्ही ज्यावेळी 60-70 गावं सगळे मिळून फिरलो, त्यावेळी आप्पासाहेब देशमुख आहेत, सोमनाथ अण्णा आहेत, किशोर भैया सोळ आहे, ही सगळी टीम ज्यावेळी फिरायला बरोबर यायला लागली, त्यावेळी लोकांना वाटलं की सर्वजणच देश हितासाठी भारतीय जनता पार्टीवर यायला तयार आहे. आणि आज सांगतो तुम्हाला खात्रीनं, म्हणजे मोदींच्या सभेला तर किमान 1 लाख लोक येतील. त्यामध्ये माळशिरस तालुक्याचा वाटा किमान 25,000 लोकांचा आहे. म्हणजे प्रत्येकाला मोदींना पाहायचंय, त्याहीपेक्षा मोदींना ऐकायचंय. ज्या मोदींची प्रतिमा जगामध्ये एक कणखर खंबीर नेता अशी आहे, अशा माणसांना, अशा पंतप्रधानांना ऐकण्याची सुवर्ण संधी माळशिरस तालुक्याला मिळाली आहे. त्यामुळे 1 लाख लोक माळशिरस तालुक्यात येतील. आता आमचा 60-70 गावांचा दौरा झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे की प्रत्येक गावामध्ये उमेदवाराचं परिचय पत्र पोहोचवायचं आहे, उमेदवाराचं चिन्ह पोहोचवायचं आहे. आणि नरेंद्र मोदी 30 तारखेला येत आहेत माळशिरसला, ह्या प्रत्येकाच्या घरी आम्ही हे निमंत्रण पत्रिका नेऊन पोच करणार आहेत आणि आम्ही सगळे नियोजन करायला सुरुवात झालेली आहे. आता हे निवडणुकीत तुम्ही सामोरे जात असताना मतदारांच्या समोर या तालुक्यामधले काही प्रलंबित प्रश्न वगैरे सुटलेले तुम्ही त्या आहेत का काय असे? नक्कीच 2 मोठे प्रश्नांबद्दल मी बोलेन. खरं तर या तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते न भूतो न भविष्य असं, याच्या आधी असा आमदार पाहिला नाही लोकांनी, पुढे पाहतील का नाही माहित नाही, परंतु एवढा निधी या तालुक्याला दिला आणि त्याच्यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी दाद दिली, उत्तर दिलं, प्रश्न सोडवला. त्यामुळे सर्वसामान्य माणूस भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला. छोट्या छोट्या माणसाचा फोन आमदार साहेब उचलायचे आणि त्याचं काम लगेच करत होते. त्यामुळे छोट्यातला छोटा माणूस सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे जोडला गेला. आणि त्याचबरोबर आपल्या खासदारांनी 2 मोठी जी कामं केली, एक म्हणजे नीरा देवधर धरणाच्या कॅनॉलचं काम, जे काम कधी होईल असं वाटत नव्हतं. तालुक्यातली जी 22 गावं होती, वर्षानुवर्ष जी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये टँकरवर पिण्यासाठी अवलंबून पिण्याच्या पाण्यासाठी ह्या गावांचा प्रश्न सुटणार आहे. 3,900 कोटींची तरतूद सरकारनं प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून खासदारांनी पाठपुरावा करून केली. हे खूप मोठं काम माळशिरस तालुक्यासाठी झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे फलटण ते पंढरपूर रेल्वे, जी रेल्वे ब्रिटिशकालीन सर्वे झालेली रेल्वे होती, त्या रेल्वेचं या भागामध्ये शरद पवारांसारखा भावी पंतप्रधानांचे स्वतःला निर्वत होते, ते होऊन गेले. त्यांनी ह्या मतदारसंघात एकही प्रश्न सोडवला नाही. पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी हे 2 मोठे प्रश्न सोडवले आणि त्यामुळे ह्या भागातले लोक खासदारांच्या कामावर खूप खुश आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्याकडून अपेक्षा आहे ही MIDC व्हावी, जी गारवाडी MIDC प्रक्रियेत आहे ती MIDC व्हावी, ही लोकांची अपेक्षा आहे. आणि मला विश्वास आहे की खासदार हे नक्की प्रश्न सोडवतील.
आपण पाहिले की विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे की या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये फलटण पंढरपूर रेल्वे आहे, नीरा देवधर आहे आणि भविष्यामध्ये MIDCचा सुद्धा प्रश्न सुटला जाईल असा यांना विश्वास आहे.